नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। गिरणा धरण परिसरात पुन्हा एक निष्पाप मच्छीमाराचा जीव गेला। धोकादायक लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे होत असलेल्या अपघातांवर आता भोई समाज युवा मंच आक्रमक झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। गिरणा धरणाच्या पाणी लोट क्षेत्रात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या स्पर्शामुळे एका मच्छीमाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर भोई समाज युवा मंचाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय युवराज शिवदे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे। निवेदनात संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई, धोकादायक विस्तारा तात्काळ हटविणे, मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। भोई समाज युवा मंचाचा आरोप आहे की यापूर्वीही या परिसरात अनेक जीवघेणे अपघात झाले, मात्र प्रशासन आणि महावितरणकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार? लोंबकळणाऱ्या विस्तारा की लोंबकळणारी जबाबदारी? निष्पापांचा बळी आणि अधिकारी मात्र मोकळे। निवेदन दिलंय, आता कारवाईही झाली पाहिजे। जीवाची किंमत आहे की फक्त कागदावरची नोंद? प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणखी एक कुटुंब उद्ध्वस्त। या गंभीर प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार? दोषींवर कारवाई होणार का? आणि गिरणा धरण परिसरातील नागरिकांना सुरक्षितता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी संभाजी पगार, लोकशाही माझा SP न्यूज आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। मी संजय शिवदे, भोई समाज युवा मंच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही अशा कर्तव्यदक्ष, प्रेमळ आणि महेंद्र भाऊ यांचं दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल आम्ही अपर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्व समाज बांधव, मच्छीमार बांधव, आदिवासी असतील सगळे कुटुंब इथं जमून आम्ही अपर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलो आहोत। परंतु खरं सांगण्याचं कारण आणि जमण्याचं कारण असं आहे, गेल्या काही वर्षापासून आमचे मच्छीमार बांधव उदरनिर्वाह करण्यासाठी पाण्यात उतरतात आणि त्यांचा मृत्यू होतो। मृत्यू होण्याचं कारण म्हणजे जे वीज पुरवठा आहे, जे विजेचे जे खंबे आहेत ते जवळजवळ पाण्यामध्ये 1000 फूट 500 फूट इतक्या पाण्याच्या अंतरामध्ये आहेत, तरी त्यांचा वीज पुरवठा खंडित केलेला नाही विद्युत महामंडळाने। म्हणून जर खंडन केलं असतं तर आमच्या मच्छीमार बांधवांचा आता मृत्यू झाला नसता। हा एक नाही, दोन नाही, तब्बल 8 मृत्यू आहे। म्हणून शासनाला एवढी कळकळीची विनंती आहे की जरासं शासनाने, उद्योग महामंडळाने याच्याकडे जरासं लक्ष घालावं आणि जो गावं आहेत, जवळजवळ आमच्या गिरणा धरणा क्षेत्रामध्ये 14 गावं आहेत। 14 गावांच्या प्रत्येक गावाच्या मोटरी आणि प्रत्येक गावामध्ये खंबे आहेत। त्यांच्या पाण्यात असलेल्या खंब्यांची त्यांनी तात्काळ वीज कट करावी आणि आमच्या मच्छीमारांचा जीव वाचवावा, म्हणून त्यांनी काहीतरी उपाय मार्ग काढावा म्हणून आणि शासनाकडे एक आता विनंती करतो आहे। यांच्या कुटुंबाशी, महेंद्र भाऊच्या कुटुंबाला 2 मुलं, पत्नी, भाऊ, वडील असे आहेत, यांना तात्काळ काहीतरी शासनाकडून मदत व्हावी म्हणून आम्ही आज अपर जिल्हाधिकारी इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि दोषीवर कठोरात कठोर, लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू। आंदोलनामध्ये सहभागी मच्छीमार बांधव असतील, भोई समाज असेल, आमचे धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार हे सुद्धा त्या आंदोलनामध्ये आणि त्यांना सहभागी होणार आहेत। येणाऱ्या काळात जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, गिरणा डॅमवर जी दुर्दैवी घटना झालेली आहे त्याचा आम्ही सगळे समाज बांधव निषेध करतो। महेंद्र वायडे यांचा जो मृत्यूला सर्वस्व कारणीभूत MECB यांचे जे पोल आहेत ते पूर्ण पाण्यात आहेत आणि पाणी आता पूर्ण 90% पूर्ण डॅम भरलेला आहे। तर त्या पाण्यात पूर्ण वीज उतरल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर या सगळ्या मृत्यूला कारणीभूत MECB आहे आणि MECBने जर त्या कुटुंबाला मदत नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि उपोषण करू, एवढंच मी आमच्या समाजाच्या वतीने सांगू इच्छितो। मालेगाव तालुक्यातील गिरणा डॅम येथील वारी बर्डी या वस्तीवरती महेंद्र भाऊ वाडिले यांचं शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या MECBचा भोंगाळ कारभार असल्यामुळे या MECBचे जी विद्युत पुरवठा आहे
आता गिरणा डॅम 90% भरल्याने तरीसुद्धा वीज पुरवठा चालू ठेवतात ते. त्या मच्छीमाराचा घरातला कर्ता पुरुष गेल्याने अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची धर्मपत्नी 2 मुलं असा परिवार असून माझी सर्व समाज बांधवांना व आर्टिस्टांना नम्र विनंती आहे, त्यांना जे थोडं सहकार्य करता येईल थोडं आपण सगळ्यांनी हातभार लावावा व त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. आणि जर MSCBने त्यांना आर्थिक मदत नाही केली तर आम्ही येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू. एवढंच मंडळ आहे. त्याच्यामुळे या जो अधिकारी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जे आमच्या गावाच्या आजूबाजू 14 खेडे आहेत धरणामध्ये यांचे पूर्ण वीज पुरवठा हा खंडित करण्यात यावा. हे आजचं नाही, हे दरवर्षी झाला पाहिजे. ज्यावेळेस धरणक्षेत्र जूनला महिना लागत असेल, नदीला पाणी येत असेल, तेव्हापासून तात्काळ वीज पुरवठा तिथला खंडित करण्यात यावं. जर कदाचित पुन्हा जर अशी नाही झाली, याला प्रशासन आणि उद्योग महामंडळ याला जबाबदार राहतील. जर येणाऱ्या काळात कधी असं झालं तर आम्ही रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन करू. हे आता ठीक आहे, आमच्या गरीब कुटुंबाला जी मदत तुम्ही द्याल. कलेक्टर साहेबांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहे की पाण्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही पाहिजे असं. तर ह्या निवेदनाचा आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे किंवा त्याचं हे पाहिजे. आणि एवढ्या 1-2 दिवसात आम्हाला त्याचा निकाल पाहिजे. दादा